सोमारादीस सोमवती अमावस्या. सोमवती अमावस्येक हिंदू संस्कृतीन मान आसा. त्या निमतान सोमारादीस ब्रह्मेशानंद शिष्य संप्रदाय मोर्जी हांणी अनुदानीक आनी पितृतृप्ती पिंडदान कार्यक्रमाचें आयोजन केल्लें. सोमारा सांजे मोर्जी दर्याचेर जाल्ल्या ह्या कार्यक्रमाक व्हडा प्रमाणांत ब्रह्मेशानंद संप्रदायाचे शिष्य वांटेकार जाल्ले. थंय ब्रह्मेशानंदाच्या हजरेन हो कार्यक्रम जालो. तुम्ही आम्ही सगळे गोमंतकीय खूप भाग्यवंत असे की ज्यांना अशा या समुद्र नारायणाचा सान्निध्य प्राप्त झालेला आहे. आज सोमवती अमावास्या. पूर्वी आपले अनंत काळपर्यंत आपले जे जाणते लोक आहेत ही या भूमीमध्ये तपश्चर्या तपस्साधना आणि अशा प्रकारे या लोकांची साधना आणि भक्ती पाहून इथे वेगवेगळ्या प्रकारच्या देवदेवता जशी मोरजाई आहे, लैराई आहे, मंगेश आहे, रामनाथ आहे, चंद्रेश्वर भूतनाथ आहे, त्याच प्रकारे आपली भगवती आहे. या सगळ्या देवदेवता ज्या आहेत त्या आपल्या गोमंतकातल्या देवदेवता आहेत. या सगळ्यांनी या समुद्राच्या काठी येऊन वास याचसाठी केला कारण हे भक्त लोक जे आहेत हे त्यांचे परमप्रिय होते. अशा या भक्तांच्या वरती या पोर्तुगीज लोकांनी येऊन आपली धर्म संस्कृती ज्यावेळी नेस्तनाभूत केली. आज 60 वर्षे झाली आम्ही अजूनपर्यंत आमच्या त्या पूर्व वैभवाकडे जात नाही आहोत. त्यामुळे हा एक आपल्या दत्तपद्मनाभ पीठाचा प्रयत्न आहे की ही सगळी आपली भारतीय संस्कृती जी गोमंतकाला लाभलेली आहे ती पुनरुज्जीवित व्हावी आणि हे समुद्राचे काठ पुन्हा एकदा योग करताना जगाला दिसावेत, पुन्हा एकदा ग्रंथपारायण करताना जगाला दिसावेत. हे समुद्राचे काठ पुन्हा एकदा लोकांनी ध्यानधारणा अनुष्ठान करताना दिसावेत. यासाठी हा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आज मोर्जी या परिसरामध्ये देवी मोरजाईच्या आशीर्वादाने हा सगळा जनसमुदाय जो आहे तो एकत्रित झालेला आहे. समाज हा तेव्हाच आचरणप्रिय होतो ज्यावेळी समाजाला दिशा देणारे कोणीतरी असतात. आजपर्यंत या देशामध्ये जर नेते म्हणून कोणीतरी आहेत तर ते साधू संत सत्पुरुष आहेत आणि हे साधू संतांचं आणि सत्पुरुषांचं काम आहे की आपली संस्कृती पुन्हा एकदा लोकांच्या पर्यंत आणून ठेवावी. कारण ही संस्कृती सांभाळल्याने लोकांचं कल्याण होणार आहे. आम्ही कितीही पिझ्झा खाल्ले आणि बर्गर खाल्ले म्हणून आम्ही आमच्या भाताला बाजूला करू शकत नाही कारण हा आमचा पिंड आहे. तसंच आमचं जे काही वैभव आहे ते आम्ही सगळ्यांनी जपलं पाहिजे. यासाठी ही सोमवती अमावास्या जिच्यामध्ये पितरांना तृप्त करण्यासाठी अर्घ्य दिलं जातं, देवांना तृप्त करण्यासाठी अर्घ्य दिली जातात, त्यानंतर ऋषींना तृप्त करण्यासाठी अर्घ्य दिली जातात. हा सगळा विधी जो आहे तो आज या ठिकाणी सुसंपन्न झाला आणि समुद्र हा आमचा बाप आहे. आमच्या बापाच्या कुशीत आंघोळ केल्याने आमचं आरोग्य बलवान राहतं हा आजपर्यंतचा आमचा सगळ्या ऋषीमुनींचं आम्हाला सांगणं आहे. ते प्राप्त करण्यासाठी आज अनंत मोठ्या संख्येने आज इथे महिला वर्गही आलेला आहे ज्यांनी अनुष्ठान केलेलं आहे. आज या ठिकाणी सोमवती अमावस्येच्या निमित्त दत्त पद्मनाभ पीठचे स्वामी श्री परमपूज्य ब्रह्मेशानंद स्वामी या ठिकाणी आज सोमवतीला आपल्या भक्तगणांबरोबर उपस्थित राहिलेत आणि ही मोर्जी गावचा हा समुद्रकिनारा पवित्र असा समुद्रकिनारा आहे आणि त्यांच्या आगमनाने चरणस्पर्शाने आज हा मोर्जी समुद्रकिनारा पवित्र झालेला आहे. या ठिकाणी उद्देश एवढाच होता की जी आमची परंपरा होती ती या पद्मनाभ पीठाने स्वीकारलेली आहे. जी पूर्वीची जी पूजा अर्चा होती जी किनाऱ्यावर होत होती ती पुढे चालू ठेवून आपला मोर्जी संपूर्ण गोमंतकात पूर्वीचं वैभव आणण्याचा त्यांचा उद्देश आहे आणि त्या उद्देशासाठी त्यांनी या सोमवती अमावस्येचं मोर्जीच्या किनारी आज संकल्प त्यांनी आखलेला आहे आणि त्या संकल्प आखताना या ठिकाणी बहुसंख्य असे भक्तगण उपस्थित आहेत.